हे सगळं काम आम्ही करतो. आमचे हे मुलं आहेत, हे येतात, शेतकऱ्यांना भेटतात, प्रबोधन करतात, मार्कआउट टाकून देतात. JCB पण आम्हीच आणलेली आहे, खड्डं पण आम्हीच करून देतो. शेतकऱ्यांचं काम फक्त यामध्ये एकच ठेवलेलं आहे, म्हणजे 99% भाग आम्ही करतो. हे पाणी मातीमध्ये काही सेंटीमीटरनी काही फुटानी 15-15-20 दिवसाला चालणार आहे. ते आपण ज्यावेळेस मुरमाड टाकतो त्यावेळेस ते मीटरने चालतं. आणि ह्या मीटरला चालणारे जे ड्रायव्हर असतील ते ड्रायव्हर पानदेव म्हणू, जलतज्ञ म्हणू, असे आपले वायाळ सर. आणि 86,000 आकडा मी फार 86,000 म्हणजे फार मोठा आकडा आहे. वैयक्तिक लेवलवर करणं फार मोठी गोष्ट आहे. म्हणून आम्ही आमच्या जीवनाचा संकल्प केला आहे की प्रत्येक शेतकऱ्याला पाणीदार बनवणं आणि त्याचं आर्थिक उत्पन्न लाखात नेणं. सगळ्या प्रश्नांची उत्तर पाणी मिळणार आहे. कितीही पाऊस पडू द्या, त्या पाण्याला जायला मार्ग झालाय. 12 घंट्यामध्ये या खड्ड्यातून त्या पाण्याचा निचरा होणार, दुसऱ्या दिवशी वापसा होणार, पिकं संरक्षित राहणार आणि इथली सुपीक माती याच कुटाणामध्ये थांबून राहणार. म्हणजे जे शेतकऱ्यांच्या समोर आज प्रचंड प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नावरचं उत्तर जलतारा आहे. मी तर आव्हान करतो की अतिवृष्टीमध्ये 1% नुकसान होणार नाही आणि कितीही 2-3 वर्षाला दुष्काळ येऊ द्या, तुम्हाला पाण्याचा दुष्काळ जाणवणार नाही. तर यासाठी तुम्हाला पैसे आतापर्यंत लागले का? काही नाही, पैसे नाही, काहीच लागले, अजिबात नाही लागले. एक जलताराचा शोष खड्डा 3,60,000 लिटर पाणी जमिनीच्या भूगर्भात नेतो. अरे बापरे. म्हणजे कल्पना करा तुम्ही, तुम्हाला म्हणजे कळणार पण नाहीये की इथं माझा खड्डा होता, पण ज्यावेळेस पाणी येईल त्यावेळेस नरसळ्यासारखं पाणी ते जमिनीच्या भूगर्भात जाईल. म्हणजे 1 इंच जमीनही वेस्टेज तुमची होणार नाही. पहिला असेल एका नळकांड्यामध्ये पाणी टाकलं जातं, दुसऱ्या नळकांड्यामध्ये काढलं जातं, पण इकडं जरी खालीवर असलं तरी ते पाणी लेवल घेऊन चालत असतं. गावामध्ये ज्या वेळेस इथं पाणी जिरणार आहे तर हे जिरणारं पाणी फक्त यांच्याच विहिरीला येणार नाही, तर हे जिरणारं पाणी सगळ्या संबंध गावामध्ये जिरणार आहे. आणि आमची सगळी 100 युवकांची टीम दिवस रात्र करतायत. बरोबर. दीपक भाऊ, मला सांगायला अभिमान वाटतो तुम्हाला की आम्हाला उन्हाळा नाही, लग्न नाही, कुठं फिरायला जाणं नाही. आमचं काश्मीर म्हणजे आमच्या मायबाप शेतकऱ्यांची राहणं. वा वा वा. आमचं शिमला म्हणजे ओढे नाले. बस, कारण उद्देश एक की हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य कमवायला. रामराम. जलतारा हा जो प्रकल्प आहे हा शेतकऱ्यांसाठी फार गरजेचा प्रकल्प आहे. आणि इथं जलतारा ज्यांची 86,000 जलतारा हे तयार केले ते पुरुषोत्तम वायाळ सर आपल्याबरोबर आहेत, शेतकरी आपल्याबरोबर आहेत. आणि हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र तसं पाहिलं तर कुठं लांब लांब सुद्धा हिरवं रान दिसत नाही, तर यांना रानं हिरवं करायची आहे. आणि मग साहजिकच आहे, जर तुम्हाला पाणी जास्त करायचं आहे तर 86,000 जलतारा करणं म्हणजे एवढं मोठं काम करणं हे त्यांनी शक्य करून दाखवलेलं आहे. तर हे कशा प्रकारे चालतं, कशा प्रकारे जलतारा हे जे प्रकल्प आहे हा घेतला जातो, त्याचा फायदा काय काय होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर, जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. तर हे रामराम भाऊंचं हे शेत आहे, बरोबर, आणि इथं जलतारा प्रकल्प आता होणार आहे. तर जलतारा कसा आणि का? सर्वप्रथम दीपक भाऊ तुम्हाला रामराम, सगळ्या शेतकरी मित्रांना माझा रामराम, जय गुरुदेव. मी जलताराची पार्श्वभूमी तुम्हाला 2 मिनिटात सांगू इच्छितो की आज जलसंधारणाच्या कामाची खूप गरज आहे. पाणी पातळी खूप खोलवर गेलेली आहे. पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं शेतकरी हा आर्थिक संकटात सापडलेला आहे. आणि म्हणून एकंदरीत या 17 वर्षाच्या माझ्या पाण्याच्या आणि जलसंधारणाच्या कामाच्या अनुभवावरून मला हे कळून आलेलं आहे दीपक भाऊ की आज शेतकऱ्याच्या समोर फक्त 2च प्रश्न आहेत. नंबर 1, पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं आहे. म्हणजे 25 वर्षापूर्वी बागायती शेती आज कोरडवाहू झाली आहे आणि 10 पिकावरचा शेतकरी 2 पिकावर आला आहे. आणि दुसरं एक संकट मागच्या 4-5 वर्षापासून सुरू झालं आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ज्यावेळेस कपाशी हार्वेस्टिंगला येते, सोयाबीन हार्वेस्टिंगला येतं, त्यावेळेस 100-100, 150-150 मिलीलिटर पाऊस एकाच वेळी पडतो आणि रानामध्ये पाणी साचून पिकाचं प्रचंड अतोनात नुकसान होतं आणि शेतकऱ्याच्या हातातून आलेला घास हा निघून जातो. यावर ही एरिया ट्रीटमेंट असलेली जलतारा प्रक्रिया आम्ही शोधली. अत्यंत सोपी प्रक्रिया आहे. आज काय व्हायला लागलं आहे, पाऊस पडतो आणि उताराला पाणी वाहून जातं, पाण्याला थांबायला जागा नाही आणि जमिनीच्या भूगर्भात जायला तर मार्गच नाही आहे. आम्हाला हे कळून चुकलेलं आहे की पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या भूगर्भात आहे. म्हणून जमिनीच्या भूगर्भातली पाणी पातळी वाढवणं हे जलताराचं माध्यम आहे आणि जलताराचा उद्देश आहे. मग आम्ही काय करतो, हे आमचे मित्र आहेत दिगंबरराव निंबाळकर, यांना 50 एकर शेती आहे इथं. याचं विवरण मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1 एकरच्या तुकड्यामध्ये समजा इथं पाऊस पडायला आणि ह्या आपण उभे आहोत
या 1 एकरचा उतार हा या कोपऱ्याला आहे. बरोबर. ते पूर्ण पाणी या कोपऱ्याला येऊन थांबणार आहे. बरोबर. मग अशा थांबलेल्या पाण्याला जमिनीच्या भूगर्भात नेण्यासाठी आम्ही या कोपऱ्यावर JCB मशीनच्या माध्यमातून 4x4 आणि 6 फुटाचा एक शोष खड्डा करतो. हे सगळं काम आम्ही करतो. आमचे हे मुलं आहेत, हे येतात, शेतकऱ्यांना भेटतात, प्रबोधन करतात, मार्कआउट टाकून देतात. JCB पण आम्हीच आणलेली आहे, खड्डं पण आम्हीच करून देतो. शेतकऱ्यांचं काम फक्त यामध्ये एकच ठेवलेलं आहे, म्हणजे 99% भाग आम्ही करतो, 1% त्यांनी त्या खड्ड्याला दगडाने बुजून टाकायचं, यासाठी की माती त्या खड्ड्यामध्ये जाऊन खड्डा बुजू नये. दगडं जर टाकले तर माती वर राहते आणि पाणी हे पूर्ण दगडातून जमिनीच्या भूगर्भात जातं. असे 50 खड्डे आम्ही निंबाळकरांच्या शेतात करणार आहोत, म्हणजे एक थेंबही 4 महिन्यामधला पाऊस वाहून जाणार नाही. पूर्णची पूर्ण जमिनीच्या भूगर्भात जाणार. आणि दाव्यानिशी दीपक भाऊ मी तुम्हाला सांगतो की 1 वर्षामध्ये यांची 50% पाणी पातळी वाढणार. 2 वर्षाच्या पावसाच्या सीझनमध्ये त्यांचं पूर्ण परिक्षेत्र बागायतदार बनणार. मग या शेवली शिवारामध्ये आम्ही हे काम करतो. तर शेवली शिवारात 3000 एकरचं क्षेत्र आहे. 3000 एकरवर आम्ही 3000 शोष खड्डे करणार. उद्देश आहे की जलताराचा माध्यमातून इथं पडलेल्या पावसाचा एक थेंबही वाहून जाऊ नये. आणि मग याचे परिणाम असे झालेत. 2020ला मी याचं संशोधन केलं. 21ला आम्ही 4 गावं केले, 22ला 50 केले, 23ला 84 केले आणि आता 24ला आम्ही 18 गावं करतोय. टार्गेट हे की ह्या मतदारसंघामध्ये किंवा या पंचकृषीमध्ये 245 गावांचं क्लस्टर आम्ही डेव्हलप करतोय. बरोबर. तमाम महाराष्ट्राने याला पाहावं की जिथं डिसेंबरमध्ये टँकर येत होतं. आमचं स्वप्न आहे की इथला शेतकरी हा बागायतदार बनावा, हजारातून लाखात खेळावा, तरुण मुलं हे शेतीकडे वळावेत आणि गावं हे आर्थिक समृद्ध बनावेत. माझा मायबाप शेतकरी हा पैशावाला बनावा. नक्कीच नक्कीच नक्कीच. थोडक्यात सरांनी जे काही जलताराचं जे सगळं उद्दिष्ट सांगितलं कशा प्रकारे, तर आपण गड्डा कसा घेणार ते आपण बघणारच आहोत. पण आता तुम्हाला एक दाखवतो. आपण मातीतले लोक आहोत. आपण ट्रॅक्टर चालवतो 45-35 HP, आता पार 50 HP, 55 HP, 60 HP वर आलोत. आणि एवढं रोटा मारून आपण ते चालून चिरकांड वळेल तुमच्या आजही तुमच्या लक्षात येऊन जातील. आणि एवढी निबर याला करून ठेवलंय की जे पाणी मातीमध्ये काही सेंटीमीटरनी काही फुटानी 15-20 दिवसाला चालणार आहे, ते आपण ज्यावेळेस मुरमाड टाकतो त्यावेळेस ते मीटरनी चालतं. आणि ह्या मीटरला चालणारे जे ड्रायव्हर असतील ते ड्रायव्हर पानदेव म्हणू, जलतज्ञ म्हणू, असे आपले वायल सर. कारण की जर आपण डायरेक्ट पाणी त्या गड्ड्यात मुरू शकलो, आणि विशेष करून हे आता आपण याला काहीच करू शकत नाही. आपल्याकडे जनावर राहिले नाही, आपल्याकडे शेणखत राहिलेलं नाही, माती भुसभुशीत आपण करू शकत नाही, रोटा आपण 100% मारणारच आहोत. मग हे जर सगळं असेल तर त्याला पर्यायही आपण शोधला पाहिजे. आणि तो पर्याय वाया सरांनी फार चांगल्या प्रकारे शोधलेला आहे की सगळ्या पद्धतीचं दोन प्रश्न त्यांनी सांगितले. काय की एक, तुमची चिबड जमीन होणार नाही, कारण की हे सगळं पाण्याचा निचरा होतोय त्या जागेतून सगळा, म्हणजे तुमचं पीकही वाचलं. दुसरी गोष्ट, तुमचं हे सगळ्यासाठी लागणारा खर्च हा सरच करणार आहे. बरोबर. जलतारा ही जी पूर्ण सिस्टीम आहे ही सिस्टीम करणार आहे. आता हे खरं आहे का हे यांना पण विचारू. भाऊ राम राम. राम राम. आता तुमच्याकडं जे कोणी अगोदर आले तर ते तुम्हाला समजून सांगितलं असेल काय हे प्रकरण आहे. यांनी सांगितल्यापासूनच नाव नोंदणी केली आणि वाटच बघत होतो हे काम गाव सुरू होतं. बरं, तुम्हाला इच्छा होती बघ व्हायला पाहिजे. ही चौथीच. बरं, तर भाऊ तुमचं नाव काय. सुदर्शन. बरं, हे सुदर्शन भाऊ, आपण आता या गावात आलात, शेतकऱ्यांना तुम्ही भेटलात, त्यांना सांगितलं आणि गावाचे गाव तुम्ही फिरताय, बरोबर आहे. तर शेतकऱ्यांची इच्छा काय असते आणि त्यांना समजून सांगायची गरज पडते का. शेतकऱ्यांची इच्छा म्हणजे मनातून त्यांची इच्छा असते, फक्त त्यांना समजून सांगावं लागतं. समजा त्यांना सर डायरेक्टली समजा काही कोणती गोष्ट माहीत नाही, काही शेतकरी असे भेटतात की 4x4च्या खाद्यानं काय होणार आहे बाबा. पण ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या गावचे आमच्याकडे व्हिडिओ आहेत, काही रिझल्ट आहे आमच्या, आम्ही 4 वर्षापासून हे काम करतोय, ते व्हिडिओ दाखवले, त्यांना प्रेरित करतो. नंतर त्यांची पण इच्छा होते, नंतर ते पण समजा तयार होतात मग काम करण्यासाठी. आणि हे तयार करण्याचं काम हे भाऊ करतात. दुसरी गोष्ट, या रानामध्ये तुम्हाला मी गोली सुद्धा दाखवू शकतो जी की जास्त पाऊस असल्यानंतर उगती. मग याचा अर्थ काय आहे की ह्या रानामध्ये चिबड जमीन होती आणि सरांच्या या प्रयोगाने एक तर चिबड जाणार आहे, दुसरी गोष्ट शेतकऱ्यांना पाणी भरपूर इथं मिळणार आहे. आणि 86,000 आकडा, मी फार 86,000 म्हणजे फार मोठा आकडा आहे. वैयक्तिक लेवलवर करणं फार मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, हा प्रकल्प जो आहे, आपण शोषखड्डे सर एक शब्द वापरलात, तर शोषखड्डे अगोदरही झाले, पण कुठं झाले, शेतकऱ्यांचं हे रान आहे, इथं उतार आहे,
इथं करायला पाहिजे तर विहिरीच्या जवळ धरण्याचा हट्ट धरला गेला आणि तिथं शोषखड्डा वेगळ्या प्रकारचा केला गेला आणि तो शोषखड्डा केल्यानंतर तिथं एकही थेंब पाणी मुरलं नाही आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना आणि कोणाला झाला नाही. आणि शेतकऱ्याची मानसिकता ही झाली की बाबा जर समजा काही होतच नसेल तर ते करायचं कशासाठी. पण आपल्या सगळ्या टीमचं मी आभार मानतो की एवढं चांगल्या प्रकारे समजूनही सांगतात आणि जे पाणी फुटान चालणार आहे ते मीटरनं तुम्ही पळवायला लावतात. असं सगळं जे काम आहे ते फार तुमचं फार म्हणजे शेतकऱ्यांसाठी फार मोलाचं राहणार आहे. आणि आता आपण हा पूर्ण जलतारा प्रकल्पाचा जो गड्डा आहे हा गड्डा कशा प्रकारे केला जातो ते आता जसं JCP आलं की ते JCP येऊन कसा गड्डा केला जातं कसं मार्कआउट केलं जातं हे आपण आता बघणार आहोत. आपण मार्कआउट करा आणि आपण बोलत राहू. हे जे गड्डा आहे हा 4x4x6 आहे हो है ना. तर 4x4x6 का आणि त्याच्यामध्ये कशा कशा प्रकारे काम केले जायचं तर मला तुम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतो की तुम्ही दाखवा. मागच्या 17 वर्षापासून मी परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजींच्या मार्गदर्शनानं हो. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून हो. हे आम्ही काम करतोय. बरोबर. ही जी एरिया ट्रीटमेंट आहे जलतारा, हो आता तुम्ही मला प्रश्न विचारला की एका एकरमध्ये 4x4 आणि 6 फुटाचा शोषखड्डा का. हो तर आम्ही याचे सगळे टेक्निकल पॅरामीटर्स चेक केलेले आहेत बरोबर. की 1 एकरमध्ये जे पाणी वाहून येणारे हो. हे 4x4 आणि 6 फुटाच्या शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भात जाण्यासाठी बरोबर तो गड्डा पुरेसा आहे. बरोबर. आता 6 फूट हा गड्डा का नेतो आपण 6 फुटापर्यंत का नेतो तर 6 फुटावर सरासरी आपल्या भागामध्ये मुरुम लागतो. बरोबर. मुरुम लागल्याच्या नंतर आम्ही त्याची खोली थांबवतो. बरोबर. उदाहरणार्थ जर मुरुम वर लागला 4-4.5 फुटावर तर अशा वेळी आम्ही 1 एकरमध्ये 2 खड्डे घेतो म्हणजे पाण्याला डायव्हर्ट करून पाण्याचा प्रवाह हा 2 खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीमध्ये जावा. बरोबर. हे सगळे शोषखड्डे दरवर्षी आम्ही करत गेल्याच्या नंतर म्हणजे याची प्रक्रिया इतकी सुंदर डिझाईन केलेली आहे हो की डिसेंबरमध्ये आम्ही गावाची निवड करतो. हो. त्यानंतर त्याच गावातला एक सुशिक्षित बेरोजगार मुलगा यावर घेतो. हो. आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगची परमपूज्य गुरुदेवांची यूथ लीडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाची ट्रेनिंग त्यांना देतो. बरोबर. त्या मुलांना आत्मविश्वासानं तयार करतो. बरोबर. आणि मग जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हो. या 3 महिन्यामध्ये आम्ही निवडलेल्या गावाच्या शेतकऱ्यांचा पूर्ण सर्वे करतो. बरोबर. म्हणजे आम्ही काम करणारे गाव पाणीदार करणारे त्याच्या अगोदरची परिस्थिती काय होती बरोबर. ही आपल्याला आणि सगळ्या शेतकऱ्यांना कळणं महत्वाचं आहे. 100%. म्हणून हो. त्या प्रत्येक शेतकऱ्यांचा सर्वे नंबर घ्या तुम्ही. गट नंबर शेती हो. किती हो. पीक परिस्थिती काय पाण्याची पातळी मोजणं बरोबर. महिन्यातून 2 वेळा विहिरीची पाणी पातळी मोजतो जानेवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये बरोबर. आणि एप्रिलमध्ये हो. आपण हे काम सुरू करतो. बरं. 1 एप्रिलला रब्बीची हार्वेस्टिंग झाली सुगीचे खळे झाले की शेतं रिकामे होतात बरोबर. आणि मग त्यावेळी आमची मुलं मशीन घेऊन गावात येतात. बरोबर. या दरम्यान आम्ही या 3 महिन्यामध्ये गावकऱ्यांना एकत्र करून प्रबोधनाचा कार्यक्रम करतो. मी स्वतः गावात जातो हजारो शेतकऱ्यांना म्हणजे महिला मंडळ मुलं तरुण मुलं सगळे शेतकरी यांना एकत्र करतो. त्यांना सांगतो की आज शेतकऱ्याच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे. बरोबर. गावं ओस का पडायले तरुण मुलं शेतीकडे का जात नाही येतं आपले घरं पक्के का नाही येतं गावात व्यसनाधीनता का वाढली आहे आपल्या शेतकऱ्यांच्या मुलाला चांगलं शिक्षण आपण का देऊ शकत नाही येतं. दीपक भाऊ मी याच्यावर फार प्रचंड खोलीवर अभ्यास केला आहे. या सगळ्यांचं कारण एकच आहे फक्त पाणी नाही आहे म्हणून. 50 वर्षापूर्वी याच ठिकाणी बागायती शेती होती आणि आज परिस्थिती आहे 500 फूट पाणी पातळी गेली आणि ही शेती कोरडवाहू बनली आहे. बरोबर. म्हणून आम्ही आमच्या जीवनाचा संकल्प केला आहे की प्रत्येक शेतकऱ्याला पाणीदार बनवणं आणि त्याचं आर्थिक उत्पन्न लाखात नेणं. सगळ्या प्रश्नांची उत्तर पाणी मिळणारे तरुण शेतकरी शेतीकडे वळणारे हो. घरांचा दर्जा पक्का होणारे हो. तरुण मुलांना शेतकऱ्यांकडे पैसा आल्यावर चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळणारे म्हणून आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमामध्ये माझा अमेरिकेतला एक मित्र आहे म्हणून इंबोधरी म्हणून आम्ही दोघांनी मिळून याचं संशोधन केलं. टेक्निकल पॅरामीटर्समध्ये त्यांनी फार मोठा मोलाचं सहकार्य केलेलं आहे. मला सांगण्याला आनंद वाटेल 2020ला हे संशोधन केल्यावर माझ्या 50 एकरमध्ये मी हा प्रयोग केला की ज्या ठिकाणी माझं रान चिबडत होतं विहिरीची पाणी पातळी प्रचंड खोल होती. मी 50 एकरमध्ये 50 शोषखड्डे केल्याच्या नंतर आज 12-12 तास माझ्या मोटरा चालू येतात. 1 इंचभर रान चिबडत नाहीये. मग मी ठरवलं की माझ्या या पंचकृषीमध्ये हवालदिल झालेला शेतकरी पाण्या वाचून मग 4 गावं केले 2020ला पळसखेडा झाटखेडा मेसखेडा आणि पिंपरखेडा जिथं डिसेंबरमध्ये टँकरनं पाणी यायचं. बरोबर. आज ते गावं 12माही बागायती आहेत.
22ला आम्ही 50 गावं केले डोंगरावरचे. बरोबर. जयपूर, एरंडेश्वर, शिवणगिरी, सावरगाव, भागडे, सोनदेव, धारा, बिबा, पाष्टा, वैद्यवडगाव, त्याच्यानंतर तिकडं तळेगाव, तळणी, ढोसकाळ, वाडेगाव, पांडुर्णा, अशा असंख्य गावं येतं की ज्या गावांमध्ये डिसेंबरमध्ये टँकर यायचं आणि 2 पिकावरचा शेतकरी हा हवालदिल होऊन निसर्गाकडे पाहत राहायचा. आज तिथं 12 महिने बागायती. आता आपण जाऊन पाहणार आहोत त्या ठिकाणी, पाहणार आहोत आणि तुम्हाला दाखवणार आहोत ते. कारण की 50 फूट खोलीची विहीर हो. आज 40 फूट या दुष्काळामध्ये भरलेली आहे. बरोबर. आणि तमाम गाव एका विहिरीहून पाणी पित आहे. प्रत्येक जण बागायती शेतकरी म्हणून आज आर्थिक उत्पन्नाचा लाभ घेत आहे. त्यांचे तरुण मुलं आज समृद्धतेचं जीवन जगतायत. आणि मग मी तुम्हाला अगोदरही सांगितलं की शेतकऱ्यासमोर 2च संकट आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे आर्थिक उत्पन्न कमी आणि दुसरं संकट आहे की अतिवृष्टीमध्ये रानं चिबडतं. बरोबर. वरची सुपीक माती वाहून जाणं. बरोबर. फुल वाहून जाणं. यस. दोन्ही प्रश्नावर जलतणानं उत्तर दिले. तुम्ही म्हणता मला कसं की बघा या एकरमध्ये साचणारं सगळं पाणी या खड्ड्यातून जमिनीच्या भूगर्भात जाणार आणि पूर्ण पाणी पातळी या 50 एकरमधली वाढणार. या शिवारातल्या 3000 एकरवरची पाणी पातळी वाढणार. दुसरं, कितीही पाऊस पडू द्या त्या पाण्याला जायला मार्ग झालाय. 12 घंट्यामध्ये या खड्ड्यातून त्या पाण्याचा निचरा होणार. दुसऱ्या दिवशी वापसा होणार. पिकं संरक्षित राहणार आणि इथली सुपीक माती याच कुटाणामध्ये थांबून राहणार. म्हणजे जे शेतकऱ्यांच्या समोर आज प्रचंड प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नावरचं उत्तर जलतारा आहे. वा वा. मी तर आव्हान करतो की अतिवृष्टीमध्ये 1% नुकसान होणार नाही आणि कितीही 2-3 वर्षाला दुष्काळ येऊ द्या तुम्हाला पाण्याचा दुष्काळ जाणवणार नाही. एका वाक्यात सांगायचं तर दीपक भाऊ ही पाण्याची एफडी आहे. एफडी. 4 महिन्यातलं पाणी तुम्ही थांबून ठेवणार, जमिनीच्या भूगर्भामध्ये स्टोअर करणार आणि उरलेल्या 8 महिन्यामध्ये हे एफडीला तुम्ही बाहेर काढणार आणि ती वापरणार. बरोबर. आणि माझं स्वप्न आहे की महाराष्ट्रातलं प्रत्येक गाव हे पाणीदार करायचं आणि तिथला शेतकरी आर्थिक समृद्ध करायचा. आज तमाम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामधून आम्हाला फोन येतात. त्या भागामध्ये हे काम चालू आहे आणि पूर्ण भारतामध्ये 1 लाख गावं टंचाईग्रस्त आहेत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण ह्या 1 लाख गावांना जलताराच्या माध्यमातून पाणीदार करणार आहे. वा वा वा. खूप मोठं उद्दिष्ट ठेवून सरांनी हा प्रकल्प चालू केलेला आहे. बरं भाऊ, याला हे जे जलतारा आता प्रकल्प चालू आहे तुमच्या जवळजवळ 1, 2, 3 आणि 4थं हे 4थं गड्डं आहे. बरोबर आहे. आणि वावर उतारानुसार हे सगळं चालू आहे. तर यासाठी तुम्हाला पैसे आतापर्यंत लागले का काही? नाही, पैसे नाही राहिले, काहीच लागले? अजिबात नाही राहिले. अजिबात पैसे लागलेले नाही. आणि वायर साहेबांनी ते सांगितलं की आम्ही फक्त शेतकऱ्यांना गड्ड्यामध्ये दगड टाकायचे, श्रमदान करायचं आणि काय आज म्हणले सगळा पार्ट याच्यातला आम्ही करतोय. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून, सेव्ह ग्राउंड वॉटर या मनू निंबोदरी आणि आमच्या अमेरिकन संस्थेच्या माध्यमातून हा सगळा खर्च आम्ही CSRमधून करतो. शेतकऱ्याला 1 रुपया पण आम्ही मागत नाही आहेत. फक्त शेतकऱ्यांचा एकच श्रमदानाचा भाग आहे याच्यात. म्हणजे मुलं आमचे येतं, मार्कआउट आम्ही टाकतो, प्रबोधन आम्ही करतो, शेतामध्ये आम्ही स्वतः शेतकऱ्यांकडे येतो, त्यांना उतार काढून देतो, मार्कआउट टाकून देतो, JCB आमची असते, खड्डा आम्ही करून देतो. फक्त त्या शेतकऱ्याला दीपक भाऊ दगडं त्या खड्ड्यामध्ये टाकायचे एवढाच पार्ट आहे. आणि ते उत्स्फूर्तपणे दगडं टाकण्यासाठी तयार आहेत. कारण दगडं या माळरानावर भरपूर प्रमाणामध्ये आहेत. काही मनरेगाच्या विहिरी झालेल्या आहेत, त्या विहिरीमधून निघालेला दगड पण ते ट्रॅक्टरनं आणतायत आणि खड्डे बुजून घेत आहेत. यात दगडं टाकणं खूप महत्त्वाचे आहे. परत याच्यातलं एक टेक्निकल तुम्हाला सांगतो की दगडं टाकले 1 वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये ते पाणी त्या दगडाच्या सांदीतून नरसाळ्यासारख्या जमिनीत जाणार. बरोबर. दुसऱ्या वर्षी 5 मिनिटाचं याचं मेंटेनन्स आहे. बरं. जशी शेती आपण नांगरतो तसं त्या खड्ड्याला 3 फूट खोदून घ्यायचं टिकावानं. त्याच्यावर आलेल्या मातीचं आवरण काढून घ्यायचं. 3 फुटाचे दगड बाहेर काढायचे, पूर्णपणे मातीची साफसफाई करायची आणि तेच दगड उलटे करून टाकून द्यायची. म्हणजे जसं आपण एखाद्या गाडीची सर्व्हिसिंग करतो त्या पद्धतीने त्या खड्ड्याची सर्व्हिसिंग आहे, कार्बोरेटर साफ केल्यासारखं. परत 1 सीझन पावसाळ्याचा ते खड्डं त्या दगडाच्या सांदीला मोकळं करून पाणी न्यायला तयार झालं. म्हणजे इतकं सुंदर. आणि मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल की एका वेळी 100 गावं करतोय. आतापर्यंत आपण राळेगण सिद्धी पाणीदार झालेलं पाहिलं, हिवरे बाजार पाणीदार झालेलं पाहिलं, पण त्याच्यानंतर एका वेळी 100 गावं पाणीदार करण्याची योजना आज गुरुदेवांच्या आशीर्वादानं आम्हाला सुचली. आम्ही निमित्त बनलो आणि ते या पंचकृषीमध्ये आम्ही सुरू केलेलं आहे. तुमच्या माध्यमातून आमची प्रामाणिक इच्छा आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी अशी
याच्याशी अवगत व्हावा वा. आणि तो याचा लाभार्थी व्हावा, एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि भावानो, तुम्हाला खरं सांगा कमेंटमध्ये तुम्ही की तुम्हाला या कामाची अपेक्षा तुम्ही कधी स्वप्नात तरी धरली होती का? कारण काय आहे, आपल्याला मनरेगा स्कीम माहिती आहे, आपल्याला अजून बऱ्याचशा स्कीम माहिती आहे, त्याच्यामध्ये काय काय चालतं ते आपल्याला माहिती आहे. प्रामाणिकपणे यांचे मुलं येऊन यांचे जवळजवळ 45 JCB काम करतात एका टायमाला. आणि त्यांचे गावं किती झाली सर आता पूर्ण आपले? फक्त 168 गावं झाली. 168 गावं एकही रुपये न घेता सर्व काही रात्रंदिवस काम करणारी मंडळी यांच्यासारखी सरांच्या बरोबर आहे. आणि विशेष करून माती सुपीक ठेवणं सरांचं काम आहे, तसंच डोके सुपीक ठेवण्यासाठी सुद्धा बौद्धिक वर्ग वगैरे वगैरे सगळं काही यांना केले जातात. आणि एक चांगली पिढी आणि चांगलं गाव तयार करण्याचं काम सर करत आहेत. बोलता बोलता पूर्ण गड्ड झालेलं आहे. बरं सर आता मला एक सांगा, JCB बंद झाली, हो. मिनिटानुसार तुम्हाला पाहता येत असेल की किती वेळात हे गड्ड झालं? जास्तीत जास्त एक 5 मिनिटं 6 मिनिट लागले असते. हो 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 हो. तर आता हे गड्ड आपण केलं तयार 4x4x6चं. हो, हो. याच्यामध्ये सरसर एक अंदाज किती लिटर पाणी एका हंगामात जिरणार आहे? हा, मी याचं विवरण सांगतो तुम्हाला की एक 4x4 आणि 6 फुटाच्या गड्ड्यामध्ये एक ब्रास दगड लागतो. एक ब्रास, बरोबर आहे. बस ते दगड टाकल्याच्या नंतर ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो, मला शेतकरी मित्र तुम्हाला सांगायला की मी याच्यामधल्या संशोधनाच्या खूप खोलीवर गेलेलो आहे. हो. आम्ही एक पावसाळ्याच्या सीझनमध्ये सरासरी आपल्या मराठवाड्यामध्ये हो. 750 मिलीलिटर कमीत कमी आणि 1100 मिलीलिटर जास्तीत जास्त पाऊस पडतो. बरोबर. तर 750 मिलीलिटर जर पाऊस दीपक भाऊ पडला, हो. तर या 1 एकर मधून आमच्या या जलतारा खड्ड्यातून जे जाणारं पाणी आहे भूगर्भामध्ये, बरोबर. आम्ही असं पकडतो की 20% पाणी फक्त जमिनीच्या पोटात जलतारा खड्ड्यातून बरं. चाललंय. बरं. 80% पाणी या पूर्ण 1 एकरच्या खुटाणामध्ये कुठं मुरायला लागलंय, कुठं त्याला दुसरीकडे वाट गेलीये, हो. कुठं बाष्पीभवनानं उडायलंय. बरं. पण 20% पाणी या जलताराच्या शोष खड्ड्यातून जमिनीच्या भूगर्भामध्ये गेलं. हो. तर याचा 750 मिलीलिटर पाऊस ज्यावेळेस होईल 4 महिने, हो. तर याचं कॅल्क्युलेशन आहे एक जलताराचा शोष खड्डा 3,60,000 लिटर पाणी जमिनीच्या भूगर्भात नेतो. अरे बापरे. म्हणजे कल्पना करा तुम्ही, दिगंबर निंबाळकर या शेतकऱ्याला 50 एकर जमीन आहे. हो. 50 शोष खड्ड्याच्या माध्यमातून हो. 5×15 म्हणजे 15 लाख, जवळपास 18 लाख लिटर पाणी त्यांच्या 50 एकरमध्ये जमिनीच्या भूगर्भात जाणार आहे. बरोबर. नाही आणि सर, जर ती कोटीमध्ये जाईल ना सर ते? कोटीमध्ये, सॉरी, हा, कोटीमध्ये जाईल ते. म्हणजे 18 कोटी लिटर पाणी बरोबर. त्यांच्या या 50 एकरमध्ये जमिनीच्या भूगर्भामध्ये साठवल्या जाणार आहे. बरोबर. म्हणजे एक मोठं तळ जरी म्हणलं तुम्ही तरी हरकत नाही. हो. आणि त्याच्यात जमीन जाणार नाही, जमीन तुमचं जाणार काय नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला एक सुचवू इच्छितो, आपण पैसा सोनं तिजोरीत ठेवतो, पिऊ शकत नाही, खाऊ शकत नाही. पाण्या वाचून 2-4 दिवसही जिवंत राहू शकत नाही. पाणी कुठं ठेवतो? तळ्यामध्ये उघडं वाळायला आणि उन्हाने ते शोषून घ्यायला, त्याचं सगळी वाफ व्हायला. पण तसं न करता, त्या पद्धतीत न जाता जर हे केलं, एकतर शेतकऱ्यांची जमीन वाचली, जमीनचा सुपीकता वाढली, दुसरी गोष्ट त्याचा निचरा प्रणाली चांगली झाली, जमीन जिप्सम टाकायची गरज नाही, जमीन कडक होणार नाही. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जमिनीमध्ये एका गड्ड्यामधून 3.5 लाखाच्या जवळपास पाणी एका हंगामात जिरू शकतं. यापेक्षा अजून दुसरं काय असायला पाहिजे? आणि हा जो सगळं काही मी आज जे ऐकतोय, हे ऐकायला जास्त तुम्हाला भेटणार नाही, मला भेटणार नाही, कारण की आपल्याला सवयच वेगळी लागलेली आहे. चला सर गड्डा बघू. कारण की व्यक्तिगत काही असल्याशिवाय आपल्या या सिस्टीम मध्ये कोणी काम करायला तयार नाही. पटापट टाकून. आणि आता इथं मुरुम खडक लागलेला आहे, जोरात खडक लागलेला आहे, तर त्या कारणानं हे गड्डे एक 5 फुटापर्यंत झालेलं आहे. आणि यामध्ये दगड टाकून त्याला आता चाळणी करायचं काम हे चालू आहे. आता ज्या ठिकाणी असे दगड नाही उपलब्ध आहेत, हो. आता हे मालराणे म्हणून गोल गोटे उभले, हे सगळ्यात इफेक्टिव्ह गोटे आहेत हे. असं म्हणजे याच्यामध्ये जर आपण याची हे जर आता टाकले तर याच्यामध्ये सांदी भरपूर राहतात. बरोबर. हे नैसर्गिक दगड आहेत. नैसर्गिक दगड आहे. हा, पण हे सगळीकडे जरी उपलब्ध नसले तरी आपण ओबड दगडाने याला भरून घेतो. बरं. तुम्हाला मी जे टेक्निक सांगितले त्या टेक्निक प्रमाणे दरवर्षी हो. एक 5 मिनिटाची याची सर्व्हिसिंग मेंटेनन्स करणं, बरोबर. परत एक सीझन ते पाणी न्यायला तयार होतं. बरोबर. आता मला पुन्हा दुसरं याच्यातलं वैशिष्ट्य सांगायचं की काही शेतकऱ्यांना जमिनीची होल्डिंग कमी असते, 2 चक्कर असते. बरोबर. त्याला भीती अशी वाटत असते दीपक भाऊ की मग आता हे जवळपास 5 फुटाचं माझं रान वाया जातं का काय. बरोबर आहे. आपण आता ह्या खड्ड्याला 1 फूटभर भरायला राहिलं हो. की याच्यावर आपण छोटाले मुरमाचे दगड टाकतो. म्हणजे त्या मुरमाच्या दगडावर शेतकरी कपाशीचं बीज पण लावू शकतो, तूर पण लावू शकतो, सोयाबीन पण करू वायाला जाणार शकतो. नाही. अजिबात नाही.
तुम्हाला म्हणजे कळणार पण नाहीये की इथं माझा खड्डा होता, पण बरं. ज्यावेळेस पाणी येईल बरं. त्यावेळेस नरसळ्यासारखं पाणी ते जमिनीच्या भूगर्भात जाईल. वा वा वा. म्हणजे 1 इंच जमीनही वेस्टेज तुमची होणार नाही. बरोबर बरोबर. आणि सरकारलाही यात फायदा आहे. मी म्हणतो सरकारलाही लाखो करोडो अब्जो रुपये जे शेतकऱ्यांना मुआवजापोटी द्यावं लागते त्या तळ झाल्याच्या याच्यामध्ये, आणि शेतकऱ्याची जमीन जाती पैसे पिढीला पुरत नसतात. आणि आपण पाहतो नंतर काय परिस्थिती शेतकऱ्याची होती. वावर न जाता शेत जागेवर राहून सगळी सुपीकता जागेवर राहून हे रान चिबडत असेल काका, बरोबर आहे? कॅलेंडर पाहिलं, हा कॅलेंडर सगळा अभ्यास केला. नाही हे चिबडतं का रान चिबडतं? दरवर्षी चिबडतं. दरवर्षी चिबडतं. जे पीक आलं गेलं हे तुमच्या नशिबावर होतं. नशिबावर चिबडण्याकरता जी मला लक्ष माझ्या डोक्यात बसली. म्हणजे तुमच्या इथं विहीर आहे का? आहे ना तिकडे लावण्यात विहीर. म्हणजे ज्याला विहीर आहे त्यांनी विहिरीसाठी करा, किंवा ज्याला जमीन चिबडती त्यांनी चिबडासाठी करा. आता यांना सगळं गणित कळलं हे काका म्हणतात. आणि ज्या वेळेस काकाला गणित कळलं त्याच्यामुळे मला वाटतं पाहणाऱ्याला गणित कळायला काहीच हरकत नाही. तुम्ही कुठल्याही गावात महाराष्ट्राचे असो किंवा भारताच्या कोपऱ्यात असो आणि दुसऱ्या देशातही असो, कारण की आपले आहेत बघणारे, तर यांनी जे स्पष्ट शब्दात सांगितलं की माझं रान चिबडत होतं आणि हे सगळं चालू आहे, माझं चिबडासाठी चालू आहे. साहजिकच आहे. तुम्ही एक दुसरी तिसरी पाचवीमध्ये प्रयोग पाहिला असेल. एका नळकांड्यामध्ये पाणी टाकलं जातं, दुसऱ्या नळकांड्यामध्ये काढलं जातं, पण इकडं जरी खालीवर असलं तरी ते पाणी लेवल घेऊन चालत असतं. गावामध्ये ज्या वेळेस इथं पाणी जिरणार आहे तर हे जिरणारं पाणी फक्त यांच्याच विहिरीला येणार नाही, तर हे जिरणारं पाणी सगळ्या संबंध गावामध्ये जिरणार आहे. आणि बरोबर ना? यस यस यस. आणि मला सांगा तुम्ही आता या पूर्ण शेवली शिवारामध्ये 3000 एकरचं परिक्षेत्र आहे. आम्ही 3000 शोष खड्ड्याचं टार्गेट ठेवलेलं वा आहे. वा. म्हणजे या शिवारामध्ये पडणारा पहिला पाऊस, हे खड्डे नव्हते त्यावेळी उताराला वाहून जायचा. बरोबर आहे. म्हणजे या गावाच्या म्हणजे खरी पावसाचा प्रत्येक थेंब या गावाची प्रॉपर्टी बरोबर आहे. त्यांच्यासाठी सृष्टीनं निसर्गानं हो, पाठवलाय बरोबर. आणि तो चालला 3ऱ्या गावाला. बरोबर. आमचा उद्देश आहे की तुमच्या गावातलं पाणी तुमच्या गावाचं आहे बरोबर. आणि त्याला काहीतरी मार्ग देऊन बरोबर. तुम्हाला जमिनीच्या पोटामध्ये त्याला साठवायचंय. बघा दीपक भाऊ, मी नेहमी माझ्या प्रबोधनामध्ये सांगत असतो हो. की आपल्याला घरी पाणी पिण्यासाठी हो. काहीतरी साधनं असतात. बरोबर. माठ असतो, रांजण असतो, बरोबर. सांडपाण्यासाठी काही साधनं असतात, हौद असतो, टाकी असते. बरोबर. आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीची रोज जिम्मेदारी आहे की सकाळी उठल्या उठल्या त्याला भरून ठेवणे. बरोबर आहे. पहिलं काम तो करत असतो. हो. म्हणजे दिवसभर आपल्याला प्यायला पाणी पुरतं, बरोबर. सांड्या उंडायला पाणी पुरतं. हो. असं समजा बरं तुम्ही की एखाद दिवशी आपण पाणीच भरलं नाही, माठ कोरडा, रांजण कोजला, हौद कोरडा आणि टाकी कोरडी, त्या दिवशी आंघोळ कराल का? नाही नाही. प्यायला पाणी भेटेल का? आणि तसंच झालंय. आपण फक्त घरात बसून गप्पा मारवलो, फार वाहुनी पाऊस झाला, बरं. शेतात येतोय तर पाणी पाहायला भेटत नाही, वाहून चाललंय. ते वाहून गेलेलं दिसतं. बस या माध्यमातून आम्ही इतका म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आणि हिताचं काम आम्ही आमची सगळी 100 युवकांची टीम दिवस रात्र करतायत. बरोबर. दीपक भाऊ, मला सांगायला अभिमान वाटतो तुम्हाला की आम्हाला उन्हाळा नाही, लग्न नाही, कुठं फिरायला जाणं नाही. बरोबर. आमचं काश्मीर म्हणजे आमच्या मायबाप शेतकऱ्यांची राहणं. वा 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 वा. आमचं शिमला म्हणजे ओढे नाले. जबरदस्त. बस. कारण उद्देश एक की हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्य कमवायलो आपण. बरोबर. आज निंबाळकर जर लाखामध्ये खेळले बरोबर. तर ते येणाऱ्या पिढ्या आम्हाला आशीर्वाद देणार आहेत. नक्कीच नक्कीच नक्कीच. हे सगळं काही एका दैवी शक्तीच्या माध्यमातून, गुरुदेवांच्या माध्यमातून आमची सगळी टीम करते. तर ही एक पाण्याची एवढी आपण शेतकऱ्यांसाठी करून ठेवतो एवढी. बरोबर. असं म्हणायला हरकत नाहीये. बरोबर बरोबर. आणि आता बोलता बोलता ह्या आपल्या सगळ्या बांधवांनी हे गड्डे भरलेलं आहे. आता याच्यावरती मुरुम येणार, अजून थोडे गड्डे दगड पडल्यानंतर मुरुम येणार आणि त्याच्यानंतर हे सगळी प्रक्रिया मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवायचं कारण आणि चर्चेचं कारण हेच राहिलं की तुम्ही हे बघावं. कारण की येणारं जे काही दिवस असतील, सगळेजण म्हणतात होणारं जे अणुयुद्ध असेल, महायुद्ध असेल, ते होऊच नाही, देव करो. पण हे महायुद्ध हे तेलासाठी नसणार, सोन्यासाठी नसणार, कशासाठीच नसणार. हे असणार आहे फक्त पाण्यासाठी. कारण की पाणी हा कुठल्याही शास्त्रज्ञाला आतापर्यंत कुठल्याही प्रयोगशाळेत करता आलेला विषय नाही. त्याच्यामध्ये असलेले घटक जरी समजले तरी करता आलेला नाही आहे. तर मग एवढं जर असेल तर मग सरांचं एवढं मोठं चांगलं कार्य, या सगळ्या बांधवांचं चांगलं कार्य हे आपण बघायला आणि असं करायला काय हरकत आहे असं मला तरी वाटतं. सरांचं एक फेसबुक पेज आहे आणि यूट्यूब चॅनल आहे जलतारा नावाने. तर नक्कीच सर जे म्हणले की मी उन्हातानाचं आम्ही जे काही काम करतोय ते कशासाठी करतोय, काय करतोय, आणि मी जेव्हा चेक केलं त्यावेळेस मलाही समजलं की यांचं काम फार मोठं आहे. आणि तुम्ही जर बघायचं असेल कशा प्रकारे सविस्तर व्हिडिओ भरपूर आहेत त्यावर टाकलेले, तेही नक्कीच तुम्ही बघा. सर आता ह्याचं काम पूर्ण झालं का आता ह्या गड्ड्याचं? हा, आता आणखीन याच्यावर दगडाचा लेअर येईल आणि त्यानंतर 1 फुटावर याला मुरुम येईल. हा, आता हे शेतकरी परत याच्यामध्ये दगड टाकून वरतून मुरुम टाकून याला पूर्णपणे आच्छादित करणार आणि मग याचं पूर्ण कार्य संपणार. बरोबर. हा.
तर हा पूर्ण सगळा झालेला प्रवास सर जास्तीत जास्त 10-15 मिनिटाचा असेल. हां, बरोबर. आता मला तुम्हाला सांगायचं आहे की सरासरी 1 तासामध्ये JCB मशीन, उदाहरणार्थ आता समजा वैयक्तिक शेतकरी पण याला करू शकतात आणि आता दीपक भाऊ तसं करतायत शेतकरी, बरोबर. जे सदन शेतकरी येतं. बरोबर. आणि खूप म्हणजे मला सांगायचं आहे की ओढे नाले, बंधारे बांधणं, कट्टे बांधणं, तळे करणं, हा विषय फार खर्चिक झालेला आहे. खूप. तुम्हाला समजा तुमचं 25 एकरचं क्षेत्र बागायती करायचं असेल हो. तर तुम्हाला मी अतिशोक्ती सांगत नाही, 20,000 रुपये खर्च करा, म्हणजे 10,000 JCBला लागतील. एक JCB एका तासात 3 खड्डे करते. बरोबर. आणि 10,000 रुपयाचे दगड. बरोबर. बस तुम्ही बुजून घ्या, 20,000मध्ये तुमचं 25 एकरचं शेत बरोबर. हे बागायती झालं. तुम्हाला जलसंधारणाची आणि तुमच्या पाणी अडवा पाणी जिरवाची ही जलतारा टेक्निक तुम्हाला 20,000मध्ये इतक्या कमी आणि इतकं स्वस्त दरामध्ये वा वा. तुम्हाला कुठेही सापडणार नाही. बरोबर. तर या माध्यमातून तुम्ही हे काम करू शकता. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आज तमाम महाराष्ट्रातून, भारतातून, परदेशातून आम्ही एक 245 गावचं परतूर मंठा जालना तालुक्यातलं क्लस्टर डेव्हलप करतोय जलताराचं. आज 168 गावांमध्ये 86,000 शोषखड्डे आम्ही तयार केलेत. जवळपास 3 लाख एकर जमीन ओलिताखाली आली आहे. आणि आता मी काही वेळानं दीपक भाऊला घेऊन जाणार आहे वाडेगाव पांडुर्णा नावाच्या गावाला, की या उन्हाळ्यामध्ये, मागच्या उन्हाळ्यात दीपक भाऊ फक्त 176 मिलीलीटर पाऊस पडला आहे फक्त. बरोबर. आणि आता 100 फुटाच्या विहिरी कोरड्या ठाण्यात. वा. पण 3 वर्षापूर्वी ज्या गावात आम्ही जलताराचे शोषखड्डे केलेत, एक थेंब पाणी वाहून न जाता जमिनीच्या भूगर्भात गेलं वाडेगाव पांडुर्ण्याच्या. आणि आज 60 फुटाची विहीर 40 फूट भरलेली आहे. गाव पाणी पितंय आणि शेतकरी 12 महिने आज बागायतदार शेतकरी म्हणून आज आर्थिक उत्पन्न काढतायत. म्हणजे वर्षभर अभ्यास केला आणि शेवटला हातात प्रगती पुस्तक आलं, तर हे निसर्गानं दिलेलं सरांना आणि या सगळ्या टीमला प्रगती पुस्तक आहे. आणि याच्यामध्ये पळवाटा नाही, याच्यामध्ये कॉफ्या पण नाही आहे. पाणी आणणार तरी कुठून? तर याच्यात कॉफ्या नाही, पळवाटा नाही. हे रेग्युलर केलेलं कामाचा, प्रामाणिक केलेल्या कामाचा ही पोहोचपावती निसर्गाने यांना दिलेली आहे. आणि हे सर्व टीम माझ्यासाठी फार आदरणीय, सॅल्यूट करू आपण यांना, की रात्रंदिवस हा प्रवास करून आता इथं यायला आम्ही जवळजवळ 2 किलोमीटर आम्ही पायी आलो. म्हणजे ही त्यांचं दररोजचं काम आहे. हे मी आज आलो ह्या परिसरामध्ये, पण हे सरांचं दररोजचं काम आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे सगळे करणं, विशेष करून प्रत्येक गड्ड्याचा टॅग करून ॲपवर टाकणं, खोलीसहित ॲपवर टाकणं, भरलेले मुरुम ॲपवर टाकणं, इतकं पारदर्शी काम हे सगळे बांधव करतात आणि त्यांना खरंच मानावंच लागेल. तर सर फार आपलं म्हणजे खूप मोठं योगदान या मातीला, या काळ्या आईला, शेतकऱ्यांना, समाजाला आणि तुमचं सुद्धा समाधान याच्यामध्ये आहे, ही एक मोठी गोष्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि जलतारा हे कोणीही करू शकतं. एक बोलता बोलता 10 मिनिटामध्ये 3.5 लाख लिटर ज्या ठिकाणी सर सांगतात की पाणी जिरतंय, तर हा प्रकल्प तुमचा माझ्यासारखा कोणाच्या हातात आहे. कारण की मी एका व्हिडिओमध्ये आत्ताच हे केलेली आहे की त्याच्यामध्ये माझी 90 फुटाची विहीर, मी असं बोललो होतो बोलता बोलता की माझ्या पोराच्या पिरियडमध्ये मला भीती आहे की 150 फुटाची होऊ नये, आणि ती जर होऊ द्यायची नसेल तर याशिवाय दुसरा पर्याय मला वाटतं दिसत नाही. बरोबर सर? यस दीपक भाऊ, मी एक तुम्हाला मागच्या 8 दिवसापूर्वीचा एक अनुभव सांगू इच्छितो. खांडवीवाडीला आमचं काम चालू आहे. जवळपास 1700 शोषखड्डे झालेत. आणि खांडवीवाडीला एक वसंत उत्तमराव बरकुले नावाचे शेतकरी आहेत, ज्यांच्या शेतामध्ये आम्ही 40 शोषखड्डे केले. त्यांनी 2 वर्षापूर्वी मनरेगामधून 65 फूट खोलीची विहीर खोदलेली आहे. बरोबर. तिला एक थेंबही पाणी लागलं नाही. 2 वर्षापासून कोरडी ठण विहीर आहे. बरोबर. ते सांगत होते की 15 दिवसापूर्वी मी विहिरीत उतरलो आणि झाडझूड करून साफ अरे केली. बापरे. 2 बैल होते, घरून 2 हांडे घेऊन बैलाला पाणी पाजायचे दररोज. बरोबर. थकला होता शेतकरी. हो. आम्ही त्यांच्या गावांची निवड केली आणि 1700, आता माझ्या सोबत खांडवीतले मुलं आहेत, 1700 शोषखड्डे केले. मागच्या 8 दिवसापूर्वी अतिवृष्टीचा पाऊस झाला. हो. आणि त्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाला, म्हणजे वाहवलं रान. हो. आणि पाणी जमिनीत जे वाहून जाणार होतं ते पूर्णपणे मुरलं. बरोबर. चमत्कार असा की वसंत उत्तमराव बरकुले हे शेतकरी दुसऱ्या दिवशी सकाळी हांडे घेऊन बैलाला पाणी पाजायला गेले. आणि काल पाऊस झाला म्हणून विहिरीकडं डोकून पाहिलं तर विहिरीमध्ये 10 फूट पाणी आलेलं. वा वा वा. बघा, अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, त्या दिवशी योगायोगानं मी गेलो, माझ्या गळ्यात पडून वसंतराव रडले आणि म्हणले की सर, तुम्ही दिलेला मार्ग आमचं भविष्य उज्ज्वल करणारा मार्ग आहे. आता आम्हाला कळालं की जलतारा आम्हाला बागायतदार शेतकरी करणार. नक्कीच नक्कीच. आणि हे बोलत असताना सरांच्या बोलण्यातला जो ओलावा आहे, जो त्यांचा बदललेला आवाज आहे, हा खूप काही सांगून जातो यांच्या कामाबद्दल, यांच्या सगळ्या काही ह्या सिस्टीममुळं आणि मेहनतीचं फळ काय असतं ते त्यांना यातून खूप काही सांगून जातो.
तर हा प्रकल्प तुम्ही नक्की राबवावा ही तुम्हाला मी माझी कळकळीची विनंती राहील. सर मी सुद्धा तुम्हाला सांगतो की मीही हा जो प्रकल्प आहे हा माझ्या शेतात नक्कीच करेल. काही मला प्रामाणिकपणे सांगायचा प्रत्येक उद्देश असतो. मी एक शेतकरीच सामान्य शेतकरी आहे तुमच्या माझ्यासारखाच. तर मला हे माहिती नव्हतं आणि शोष खड्डा जो विहिरीपाशी करायचा ते माझ्या डोक्यात बसत नव्हतं. कारण की जर इथं विहीर असेल इथं खड्डा असेल तर ते विहिरीपाशी ते पाणी येईल कसं. म्हणजे पाण्याला सांगावं लागेल तू बाबा इथून उठा इकडे ये. हे तर शक्य होणार नाही. तर मग असं जर असेल तर शक्यच नव्हतं. पण ही सिस्टीम जी जलतारा आहे तर ही जलतारा आपण करायला हरकत नाही. मी सुद्धा करणार आहे. आपणही करा आणि आपलं पूर्ण शिवार हे जलमग्न आपण जलमय करू असं सांगतो. कारण की आपल्या हातात आता रेती धरलेली रेती आता निष्ठत आहे. आपण परत उदाहरण द्यायचं झालं तर आपण कुकरच्या शिट्टीवर बसलेलो आहे. साधं सोपं उदाहरण देतोय. हे जे झाडं तुम्हाला दिसतात आहे ना हे हवेतून आर्द्रता घेणारे भरपूर झाडं आपल्या निसर्गात आहेत म्हणून हे टिकलेले. पण जर तुम्ही याच ठिकाणी विदेशी झाडं आतापर्यंत लावली असते तर ती जळाली असते. याचा अर्थ काय की तुमच्याकडे राहिलेला जो आता टाईम आहे हा असं निघतोय आता धुकधुक करतोय तो. आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःला जगायचं असेल पिढीला जगायचं असेल निसर्गाला जगायचं असेल तुम्हाला असे जे जलनायक आहेत त्यांनी जे सांगितलेले प्रकल्प ते राबवायला काहीच मला वाटतं हरकत नाही. सर फार चांगली माहिती आणि खूप कामाची माहिती. जल है तो जीवन आहे आणि जल है तो माती आहे सगळं शेतकरी आहे. तर असे सगळे आपण दिलीत. आणि सर तुम्हाला यामध्ये तुम्ही एवढं काही चांगले थोडक्यात पण खूप चांगली माहिती भाऊंनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानू. या सगळ्या टीमचे आपण आपल्या मनाने आभार मानू. आपले JCP वाले भाऊ आहेत त्यांचे आभार मानू. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सरांची परवानगी असेल तर खाली मी मोबाईल नंबर टाकतो. 100% टाका. माझं आव्हान आहे शेतकऱ्यांना की 24 तास तुम्ही मला कधीही फोन करू शकता आणि मार्गदर्शन मागू शकता. माझी सगळी टीम 100 मुलांची तुम्ही भारतातल्या कान्याकोपऱ्यापर्यंत बोलवलं तरी आम्ही तुमच्यासाठी तयार आहोत. आणि हीच एक इच्छा आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी जलताराचा लाभ घ्यावा आणि आपण बागायतदार शेतकरी बनावं. उद्याचं भविष्य दीपक भाऊ मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की माझी इच्छा आहे की शेतकऱ्यांना कुणाच्याही दारात जाऊ नये. 100 बस तो स्वयंपूर्ण व्हावा आर्थिक समृद्ध व्हावा. आणि हे फक्त पाण्यामुळेच शक्य आहे. म्हणून गुरुदेवांनी आम्हाला जलतारा हा प्रकल्प आम्हाला निमित्त बनवलं आणि आमच्या निमित्ताच्या माध्यमातून ही शेतकऱ्यांची सेवा आम्ही करतोय. म्हणून कधीही माझा नंबर तुम्ही टाका. मला तुम्ही कधीही फोन करू शकता. मी तुमच्या सेवेमध्ये माझ्या टीम सहित हजर आहे. धन्यवाद. धन्यवाद. जो देणारा हात आहे तो आता घेणारा झालाय. तर हे बदलायचं स्वप्न सरांनी बघितलं त्याबद्दल त्यांचे आपण सर्व शेतकऱ्याच्या वतीने धन्यवाद मानू. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम. सर राम राम. राम.